देखील शुभ सन्मान केला जाईल। चला साताळी स्पोर्ट्स अरुगडे भाई थोडस सहकार्य करायचं आहे, मैदानाच्या बाहेर यायचं आहे। सुमित सर मैदानाच्या बाहेर घ्यायचं आपला संघ, थोडं सहकार्य करा। आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नन अनदर मिस्टर 360 सुमित घराळे ठरलेत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी। मी विनंती करेल दत्ता वारकरी यांच्या शुभ हस्ते मात्र सुमित घराळे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। सुमित घराळेच्या बॅट मधून 3 षटकार आले, 3 षटकारासाठी 1500 रुपयांचा कॅश प्राइज आहे। शिवाजी पाटील, वसंत जाधव आणि धनंजय धोंदळे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे। टोटल 1500 रुपये सुमित घराळे यांना सुपत करायचे आहेत। कॅश प्राइज जे लावला असेल ते खेळाडूपर्यंत पोहोचलं पाहिजे, पोहोचणं महत्वाचं आहे। चला जीपे करा, परंतु खेळाडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। जीपे आम्हाला शो करा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या नावाचा उल्लेख करणार आहे, त्यामुळे जीपेचा स्क्रीनशॉट दिसणं देखील महत्वाचं आहे। 1500 रुपये सुमित घराळेच्या खात्यामध्ये जमा होतील। धन्यवाद विशालजी। दरम्यान मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुमित घराळे यांना मिळतो। मिस्टर 360 शाहूवाडी तालुक्याचा खऱ्या अर्थाने चांगल्या दर्जाचं क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण खेळत आलाय। या सामन्यामध्ये काय चाललं होतं मनामध्ये, कारण नॉकआउटचा हा सामना होता? नक्कीच थोडा प्रेशर होता, पण मला आमच्या टीमवर खूप जास्त ट्रस्ट होता, कारण आमच्या टीममध्ये खूप चांगली बॉन्डिंग आहे। या ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या गावातून प्लेयर घेतले, सगळे प्लेयर एक दुसऱ्याला समजून घेत आहेत आणि आमचं मेन जे स्ट्रॉंग पॉईंट आहे ते फिल्डिंग आहे। फिल्डिंगमुळेच आम्ही जरा फ्रंट फूटवर असतो नेहमी। आणि मी धन्यवाद करेल आमच्या संघमालकचा आपणचा, त्यांनी आम्हाला चान्स दिला खेळायचा आणि ते खूप समजदार आहेत, ते आम्हाला घेऊन चालत आहेत, त्यामुळे थोडं अजून आम्हाला चांगला सपोर्ट मिळतो आणि कॉन्फिडन्स पण येतो। यस, तुम्ही निश्चितच 40+ खेळाडू आहात। 40+ म्हणजे 40 पेक्षा जास्त वयामध्ये देखील असून सुद्धा क्रिकेटचा फिटनेस कसा राखलाय? मला वाटत नाही मी 40+ आहे, मला तर वाटतं मी 33 आहे आणि तेवढंच राहायचं माझा प्रयत्न राहील। आणि क्रिकेटला थोडं प्रामाणिक राहायचं, बघायचं, काम पण करून घ्यायचं, त्यावर फिटनेस पण करायचं। फिटनेस खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला दिवस रात्र खेळायचं आहे, कंटिन्यू खेळायचं आहे, तर तुम्हाला फिटनेस खूप जरुरी आहे। गेमच्या आधी थोडंसं सराव करणं जरुरी आहे, थोडं गरम व्हायला पाहिजे, स्ट्रेचिंग वगैरे करायला पाहिजे, तरच तुम्ही तिकडे जाऊन परफॉर्म करू शकता। डायरेक्ट जाऊन खेळणार तर पॉसिबल नाही। या संपूर्ण स्पर्धेमध्ये जितका चांगला खेळ तुमचा झालाय तितका चांगला खेळ तुमच्या गोलंदाजी युनिटचा झालाय, त्या गोलंदाजी युनिटबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली ऑप्शनच्या आधी आम्ही ठरवलंच होतं की जे मेन आम्ही इकडे ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणार ते बॉलिंगवरच होतं। तर आमची जी बॉलिंग स्ट्रेंथ आहे, आमचे अजून 2 बॉलर आहेत जे बॉलिंग टाकली नाही अजून, ते पण चांगले बॉलर आहेत। तर आम्ही जे पण खेळतो आज ते बॉलिंग स्ट्रेंथवरच खेळतो आणि त्याच्यावरच आमचं सगळं। यस, कॉंग्रॅच्युलेशन। पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा। दरम्यान सन्मान केला जातोय, दत्ता बारकरी सर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। संतोष बजागे सर यांच्या शुभ हस्ते दत्ता बारकरी सर बैलगाडा समालोचन क्षेत्रातील एक बुलंद आवाज, त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। अगदी आपण काही वेळापूर्वी त्यांचं समालोचन ऐकलं देखील आणि ओम भोपळे सर यांच्याकडून पारितोषिक देखील मिळालं। या आवाजाने संपूर्ण शाहूवाडी तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडा क्षेत्रामध्ये भुरळ घातले, तो आवाज त्यांचा इथे शुभ सन्मान दत्ताजी वारकरी सर यांचा केला जातोय। थँक्यू। मी विनंती करेन राजू बसरे आपण देखील यायचं मुख्य व्यासपीठावरती। चला राजू बसरे सर आपण देखील यायचं मुख्य व्यासपीठावरती या। सर थोडस सहकार्य करा, या ना, सत्कार घ्या, त्याच्यानंतर तुम्ही यस, राजूजी बचरे सर आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। अर्थातच शिवम स्पोर्ट्स येलूर संघाचे संघमालक, अतिशय चांगला खेळ आपल्या संघाने सर दाखवलाय। जरूर काही चुका झाल्या, भगवान कांबळे सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल आपला शुभ सन्मान। जरूर सुपर 6च्या सामन्यामध्ये सर काही चुका झाल्या तरी देखील अतिशय चांगल्या दर्जाची संघबांधणी आपण केली।
अतिशय चांगला संघ आपण मैदानाच्या आतमध्ये उचलला. राजूजी बत्रे सर, आपल्याला विनंती आपण याचा आपला शुभ सन्मान केला जाईल. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आवाज विशालजी रणवरे सरांचा आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच आहे. सुपर 6 मधील शेवटची लढत आहे. एका बाजूला श्री स्पोर्ट्स हा संघ आहे, त्याचबरोबर मी विनंती करेल श्रीकांत निकम आपण देखील यायचा मुख्य व्यासपीठावरती. श्रीकांतजी निकम आपण यायचा आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती नजर टाकली तर 8 धावा लागल्या जात आहेत. पहिलं षटक चांगलं राहिलं आहे. उत्कर्ष कोठावळेने पहिलं षटक हाताळलंय. मॅच लावते सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मलकापूरच्या फिरकीचा जादूगार निलेश जाधव. पहिलाच बॉल रिव्हर्सचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ तडम्यांच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव मात्र यावेळेस आपण जर पाहिलं तर तडम्यांच्या दिशेने घेतली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती नजर टाकली तर 9 धावा लागल्या जात आहेत. 9 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. महत्वाची मॅच आहे. दोन मोठे संघ. हो, यावेळेस मॅचची आतली कला घेतली होती. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय आणि इथून आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. सुधीर माने आणि संतोष मगदूम असे दोन सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सलामवीर फलंदाजाची भूमिका निभावताना तर दुसऱ्या बाजूला मलकापूरचा फिरकीचा जादूगार एनजे अर्थातच निलेश जाधव. तिसरा बॉल घेऊन हो, यावेळी स्विचिचा प्रयत्न मिस टाइम झालाय. बॉल सरळ जाऊन आदळतोय एस्टॅन वरती. विकेटचं पतन. फलंदाज सुधीर माने बॅक टू द डगआउट. सो मच डीजे मास्टर. 1.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 9 या धावसंख्येवरती चला थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदलाव केला जातोय. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 8 रन ऑन दी बोर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिगंबर चिले, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला त्यांची साथ देण्यासाठी आणखी एक महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा फलंदाज पाहायला मिळतोय. दिगंबर चिले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याने दाखवलंय अरे मी देखील कमी नाहीये. निलेश जाधवच्या अगेन्स्ट मोठा धमाका षटकार. थँक्यू. दिगंबर चिले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. षटकाराने धावफलक उसळी घेऊन जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. षटकार आलाय. अगोदरच्या बॉल वरती निलेश जाधवने विकेट घेतली आहे. तदनंतर दिगंबर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटकार आलाय. हो, यावेळी फिंगर्स रोल्स केले होते. पुन्हा एकदा लावलं अपील. पंचांकडे अपील टाकलं जात आहे. पंचांवरती दबाव टाकला जातोय. पंच मात्र आपल्या भूमिकेवरती तटस्थ असणार आहेत. तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलं जात आहे. तिसरे पंच, चला तिसरे पंच यायचंय.
चला, ऑन फील्ड अंपायर जो निर्णय असणार आहे तोच तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. आयोजन समितीने पहिल्याच दिवशी जो एक नियम सांगितला होता, फक्त बिमर आणि थ्रो गोलंदाजीसाठीच रिव्ह्यू असणार आहे. वाईड अतिरिक्त आणि ज्यावेळेस रनआउटची संधी निर्माण होईल त्यावेळेस पंचांना तेव्हा डाऊटफुल निर्णय वाटेल तेव्हा मात्र पंच तिसऱ्या पंचांसाठी रेफर करतील. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजय कुंभार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 ची झाली संख्या 7.50 सरासरीने 15 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती लागल्या जात आहेत 7.50 सरासरीने 15 धावा. टेप बॉल ओव्हर आहे. टेप बॉल ओव्हर साठी टेप बॉल स्पेशलिस्ट खेळाडू, करुंगळे गावचा सुपरस्टार पॉकेटचा डायनामाइट खेळाडू किरण वारंग गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. यावेळीचा हा बॉल आणि किरण वारंगचं स्वागत केलं जात आहे अगेन्स्ट. आपण जर पाहिलं तर दिगंबर चिलेच्या बॅट मधून पुन्हा एकदा आणखीन एक मोठा धमाका येताना पाहायला मिळतोय. जो दिगंबर चिले आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये शांत राहिला होता, त्या फलंदाजाच्या बॅट मधून मात्र आता धावा यायला सुरुवात झाली आहे. लिलाव प्रक्रिया आपण जर पाहिला तर लिलाव प्रक्रियेतील सर्वाधिक महागडा खेळाडू, ज्या खेळाडूवरती तब्बल 31,000 पॉइंट खर्च केले, $31,000 माझ्यावरती माझ्या संघ मालकाने का खरेदी करताना लावले हे दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये दिगंबर चिले. यावेळेस कोलाट टाकण्याचा प्रयत्न ऑनसाइडला टर्न केला जात आहे. धाव घेतली जात नाही. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळतोय. 2.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 22 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगला चेंडू डिलिव्हर झालेला पाहायला मिळतोय. कोलाट टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, लाईन वरती गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. दिगंबर चिले 5 बॉल 14. दुसऱ्या बाजूला संतोष मगदूम 6 बॉल 7. याही वेळी चांगला बॉल डिलिव्हर झालेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल चाललाय बिहाइंड दी विकेट. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक प्रथमेश कळंत्रे बॉलला फील्ड करतील, बॉलची फेकी करतील. दरम्यानच्या कालावधीत पुन्हा एकदा आणखीन एक सिंगल घेतली जाते. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकवतोय 24 या आकड्यावरती. तेवीस धावा, माफ करा, 23 धावा लागल्या जाते धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 8 धावा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये खर्च केलेला पाहायला मिळत आहेत किरण वारंगने. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे.
मोठ्या टोटलच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल तर याही वेळेस आपण जर पाहिलं तर कोलार टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चूक झाली आहे. बॉल थांबणार नाहीये. अगदी सीमा रेषेच्या लगत बॉलला स्टॉप केलं जात आहे. याही बॉलवरती तिसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. शेवटच्या बॉलवरती 3 धावा घेतल्या जात आहेत. 3 धावेंच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 या धावसंख्येवरती. तीन ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 26 धावा. 8.67च्या सरासरीने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 12 बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी संजय सुतार गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. मॅन फ्रॉम ऐनवाडी गावचा हा खेळाडू, फिरकीचा जादूगार म्हणावं लागेल. जादूगार आपल्या बोटांची जादू दाखवण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर दिगंबर चिले आणखीन एक मोठा खेळाडू आहे. पहिलाच बॉल रॉंग वन पाहायला मिळतोय. बॉल जसा पिचिंग झाला तसा सरळ राहिलेला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती दिगंबर चिलेच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे अगेन्स्ट द संजय सुतार. या खेळाडूकडे देखील आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजीमध्ये वैविध्यता आहे. कधी आतमध्ये येणारा बॉल तर कधी बाहेर निघणारा बॉल तर कधी अचानक रॉंग वन, अशा पद्धतीचे 3 वेगवेगळ्या धाटणीचे 3 चेंडू हाताळण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे संजय सुतार. ओ याविसा टप्प्याचा बॉल आहे. आतमध्ये येणारा बॉल आहे. इन स्विंगर होता, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. संतोष मगदुमच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थँक्यू. षटकार आलाय. षटकाराने मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. 33 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. ओ याही वेळेस क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक किरण वारंग आहेत सज्ज. सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा हालचाल झाली आहे. 34 धावा लागल्या जात आहेत. 3 बॉलचा खेळ षटक क्रमांक 4चा विचार केला तर संपन्न झालाय. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केला पाहायला मिळत आहेत संजय सुतारने. पुढचा बॉल दिगंबर चिलेसाठी. ओ यावेळेस बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने बॉल खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. दुसऱ्या धावेला देखील या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांची सहमती होती. सहमतीने दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल शिल्लक असणार आहेत. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 10 धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहेत या गोलंदाजाने. ओ यावेळेस लेग कटर हाताळलेला पाहायला मिळतोय संजय सुतार. यावेळेस आपण जर पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली आहे.
स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न संजय सुतार कडून झालाय. स्वतःचाच कॉल होता, मी या झेलसाठी तयार आहे, परंतु एंड ऑफ द लास्ट मुवमेंटला बॉल हातातून निसटलाय आणि इथून दिगंबर चिलेला जीवनदान मिळालंय. 2 धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 38 आकड्यावरती. 38 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.5 ओव्हर्स. शेवटचा बॉल आहे, षटक क्रमांक 4 चा विचार केला तर शेवटचा बॉल आहे. ओ यावेळेस ऑन साइडला बिग हिट केला जातोय, बॉल थांबणार नाहीये. दिगंबर चिलेच्या बॅट मधून येतोय शेवटच्या बॉलवरती षटकार. चला लाईटमॅन जनरेटर जवळ जायचं आहे. चला लाईटमॅन कुठे असतील तर जनरेटर जवळ यायचं आहे. षटक क्रमांक 4 ची झाली आहे सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावफलकावरती 44 धावा लागल्या जात आहेत. शेवटच्या 6 बॉलचा काही शिल्लक आहे. 6 बॉल आणि किती धावेंपर्यंत मजल मारली जाईल. आता एक फायटिंग टोटल धावफलकावरती लागलेलं पाहायला मिळत आहे. मागील 2 मॅच मध्ये सुपर 6च्या 2 मॅच होत्या, त्या आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंग झाल्या होत्या, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत पहिली सुपर ओव्हरची मॅच आपल्याला रंगलेली पाहायला मिळाली होती. रंगतदार अवस्थेत शेवटच्या मोमेंटला मात्र राजेंद्र रणवरे मॅचचा की फॅक्टर ठरला आणि मॅच विनर देखील ठरलाय. शेवटचे 6 बॉल हाताळण्याची जबाबदारी दिली जाते मॅन फ्रॉम मलकापूर अजय कुंभारच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. समोर स्ट्रायकिंग एंड वरती संतोष मगदुम, शाहूवाडी तालुक्याचा वंडर बॉय संतोष मगदुम. पहिला बॉल अजय कुंभारचा, पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल आणि षडंपूलचा फटका. संतोष मगदुम सेट ऑन फायर. यस इज थँक्यू. यावेळेस आपण जर पाहिला तर आखूड टप्प्याचा बॉल आणि संतोष मगदुमचा ट्रेडमार्क पूलचा फटका. हा खेळाडू असा आहे, या खेळाडूला तुम्ही 10 बॉल हाफ ट्रॅकल टाकले, त्याच्यापैकी 9 वेळा तुम्हाला बॉल हा सीमारेषेच्या बाहेरूनच नावा लागणार आहे. ओ यावेळेस ऑन साइडला पिकअप शॉट आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, फक्त आणि फक्त जजमेंटच करू शकतो. बॉल चाललाय पुन्हा एकदा सी कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू सो मच. 56 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अब तक 56 रन ऑन दी बोर्ड. पहिल्या 2 बॉल वरती आपण जर पाहिलं तर संतोष मगदुमने 2 षटकार लावलेत. धावफलक जे 3 ओव्हर मध्ये अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं होतं. तदनंतर 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉल वरती आलेला षटकार आणि तिथून मॅच झालेली ऑन. पुढचा बॉल अजय कुंभारचा. यावेळेस कलोर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ड्राइव्ह केला जातो, एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. पैकी खराब पाहायला मिळते, पैकी चुकीच्या एंडला झालेले पाहायला मिळते. 58 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 58 रन ऑन दी बोर्ड. संतोष मगदुम आयकॉन खेळाडू आहे, चॉईस प्लेयर म्हणून आपण या टीम मधून खेळताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू आहे अर्थातच दिगंबर चिले. 2 मोठे खेळाडू आहेत, एकाच्या बॅट मधून 12 बॉल मध्ये 28 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न झालाय, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मोहम्मद कलंदर कुरेशी यांचा
आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. बघता बघता 60 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 16 धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहेत अजय कुंभारने. दुसऱ्या बाजूला संतोष मगदूम संपूर्ण स्पर्धेमध्ये एकाच मॅच मध्ये त्याची बॅटिंग बहरली होती, परंतु बाकीच्या उर्वरित 3 मॅच मध्ये त्याची बॅट पूर्णपणे शांत होती आणि महत्वाच्या मॅच मध्ये मात्र त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. हे मात्र निश्चितच कौतुकास पात्र खेळी करताना मैदानाच्या आतमध्ये संतोष मगदूम. 12 बॉल 30. हो यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक तैनात आहे. चूक झाली आहे. याही वेळेस बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललोय. येतोय हा चौकार. कॅच ड्रॉप झाली आहे. मोठ्या मॅचचं दडपण आहे, प्रेशर आहे, मोठी मॅच आहे. धाव संख्या देखील मोठी लागली आहे धावफलकावरती. 64 धावा लागल्या जात आहेत. 13 बॉल 34 ची केळी. पुढचा बॉल घेऊन ओ यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेल फटका आहे. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या लगत स्टॉप केला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र दिगंबर चिलेची विकेट येते. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीने पहिल्या 17चा खेळ झालाय संपन्न. 65 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येणारे 30 बॉल आणि गौसिया स्पोर्ट धनगरवाडी ए या संघाला जिंकण्यासाठी गरज आहे 66 धाब्यांची. जसा मॅचच्या दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तसं आवाजामध्ये देखील होणार आहे परिवर्तन. आपण आवाज ऐकणार आहात आमचे साथी समालोचक करतातच व्हॉइस ऑफ रत्नागिरी देवरुख आर्य बेर्डे सरांचा. लढतीमधून 3 संघ वरती येणार. त्यासाठी आपण बॉल आउट करणार आहोत. 3 संघांमध्ये बॉल आउट होईल. सातारी स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स दोन्ही संघ आपल्या 5 प्लेयरची लिस्ट आणून समालोचन कक्षामध्ये जमा करायचे. या सामन्याची पहिली 4 षटकं समाप्त होण्या अगोदर दोन्ही टीम्सच्या लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सातारी स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपल्या 5 गोलंदाजांची लिस्ट समालोचन कक्षामध्ये जमा करायचे.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. श्री स्पोर्ट्स संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच गौसिया स्पोर्ट्स संघ. आणि आता सलामीची जोडी, आघाडीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. या शाहूवाडी तालुक्याचा कमी उंचीचा घातक फलंदाज मिस्टर डायनामाइट म्हणून ज्या खेळाडूची ओळख या संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तो खेळाडू अर्थातच किरण वारंग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतो. आणि त्याच्या साथीने सुहासला आपण पाहतोय इन ऍक्शन. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 ची जबाबदारी शाहूवाडी एक्सप्रेस करण जोशी, मॅन फ्रॉम करण जोशीचा सुपरस्टार अर्थातच आनंद मगदूम गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये. यस, ज्या खेळाडूचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो खेळाडू आता आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आनंद मगदूमला आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग पुण्याच्या मानाच्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडली होती, आपल्या खेळाची छाप सोडली होती, तो खेळाडू आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर्स इन वरती विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सुहास आपण पाहतोय. स्ट्रायकर्स इन वरती बनवायच्या धावा 65-30 चेंडूंचा खेळ असणार आहे. पहिला बॉल ऑन साइडला मनगडाच्या साह्याने फ्लिक ऑफ द रिस्ट, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. या चौकाराने धावसंख्येला श्री गणेशा 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. 29 मध्ये 62 इथून बनवायचे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, यष्टांच्या पाठीमागे संतोष मगदूम यांचे रिफ्लेक्सेस फास्ट पाहायला मिळालेत, मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळत आहेत. या दोन्ही बंधूंच्या जोडीने कोल्हापूर जिल्ह्याचं क्रिकेट अक्षरशः धनाडून सोडलं. एका बाजूला आपण पाहिलं तर आनंद मगदूम आहे, तर दुसऱ्या बाजूला संतोष मगदूम. एका बाजूला प्रहारची स्पर्धा गाजवणारा खेळाडू, तर एका बाजूला संत बाळूमामा चषकाची स्पर्धा गाजवणारा खेळाडू. या दोन खेळाडूंनी अक्षरशः टेनिस क्रिकेट विश्व दणानून सोडलंय. चांगला खेळ सातत्याने या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती केलाय, मात्र यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत, ही विकेट महत्वाची आहे. झेल पकडा, मॅच पकडा, विकेट आली आहे. वरतीचा प्रवास, सुहासचा खेळ संपतोय. पहिली विकेट, सुहास बॅक टू द पवेलियन. चार या आकड्यावरती पहिली विकेट, 4 या आकड्यावरती पहिला धक्का. आणि आता नवीन फलंदाज निलेश जाधव एंजेला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. हाही खेळाडू आपण पाहिलं तर त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो, अग्रेसिव्ह फलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. या मॅच मध्ये तशाच प्रकारचा खेळ दाखवणं आवश्यक आहे. 27 मध्ये 62 ची आवश्यकता आहे. आनंद मगदूम यांच्या खात्यामध्ये एक महत्वाची विकेट राहिली. स्ट्रायकर सेनवरती नवीन बॅटर निलेश जाधवला आपण पाहतोय. पहिला बॉल, यष्टा उद्ध्वस्त, दांडी 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 गोल, विकेट मिळते. परतीचा प्रवास, निलेश यादव बाद. तर मैदानाच्या आतमध्ये
शाहूवाडी मलकापूरचा मिस्टर क्लासिकल अर्थातच उत्कर्ष कोटावळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर क्लासिकल अंदाजामध्ये फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू अखेर आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाचा संकटमोचक, संघाचा तारणहार आलाय. कारण विचार केला तर 4 या आकड्यावरती 2 फलंदाजांची विकेट, दोन्ही महत्वाचे फलंदाज बाद झालेत. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आता उत्कर्ष कोठावडेला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकची संधी असणार आहे. आनंद मगदूम यांच्याकडे ही संधी असणार आहे. या स्पर्धेतली 3री हॅट्रिक मिळवण्याची संधी आनंद मगदूम यांच्याकडे असणार आहे. मात्र समोर स्ट्रायकर सीनवरती आपण पाहिलं तर उत्कर्ष कोठावळे सारखं कठीण आव्हान आहे. त्याला रोखण्यासाठी आनंद मगदूमचा पुढचा बॉल. आतापर्यंत 4 धावा इथे खर्च झाल्यात. हॅट्रिकची संधी आनंद मगदूमचा पुढचा बॉल. स्ट्रायकर सीनवरती उत्कर्ष तर बॅटने पुश केलं जात आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल का? यस, केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला, विनंती असेल साताळी स्पोर्ट्स संघ आपले 5 गोलंदाज आपण समालोचन कक्षामध्ये जमा करायचे. साताळी स्पोर्ट्स संघ आपल्याला विनंती आहे एक प्रतिनिधी पाठवून आपण आपले 5 गोलंदाज जे असतील ते आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा करायचे. 5 धावा धावफलकावरती किरण वारंग स्ट्रायकर सेनवरती पाहायला मिळत आहे. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये उत्तर लपलं. कोणता संघ सुपर 3 मध्ये जाणार, कोणता संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आणि कोणता संघ ट्रॉफीच्या 1 पाऊल जवळ जाणार, हे उत्तर या सामन्यामध्ये लपलंय. आतापर्यंत 5 धावा, आतापर्यंत दबदबा श्री स्पोर्ट्स संघाचा. हो, चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत फलंदाजाला बीट केलंय. अपील पंचांकडे झाली आहे. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतपर्यंत संपलंय. धावा बनवल्यात त्या 5. पहिल्या षटकाच्या अखेरी जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 24 चेंडू 61 धावांची. दिगंबर चिले या संपूर्ण स्पर्धेचा आतापर्यंतचा महागडा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 मध्ये. पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती अर्थातच विचार केला तर दिगंबर चिले यांना आपण पाहतोय. मॅन फ्रॉम पैजारवाडी, पोलीस कार्यरत हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर सेनवरती उत्कर्ष कोठावळे. पहिला बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न उत्कर्ष कोठावळेच्या बॅटमधून इथे फसतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. दबाव आहे आता अर्थातच गौसिया स्पोर्ट धनगरवाडी संघावरती दबाव असणार आहे. कारण 23 मध्ये 61 धावांची खेळी इथून पुढे साकारायचे, ती किमया साकारायची आणि त्यासाठी या 2 खेळाडूंच्या बॅटमधून धावा त्या ताकदीने येणं गरजेचं आहे, त्या वेगाने येणं गरजेचं आहे. हो, यावेळेस देखील जादू पाहायला मिळाले. आतमध्ये आला बॉल, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट असती तर किरण वारंगला परतावं लागलं असतं माघारी. मात्र एक सिंगल, धावसंख्या 6 या आकड्यावरती. सिंगल डबलने काम चालणार नाही. आक्रमकता दाखवावी लागेल. श्री स्पोर्ट संघाचं गोलंदाजी युनिट एकत्रित येऊन मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळते. पहिलं षटक आनंद मगदुमने जर चांगल्या प्रकारे हाताळलं तर दिगंबर चिले यांच्याकडे देखील ती क्षमता आहे आणि ती क्षमता पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळते. आता किरण वारंग स्ट्रायकर सेनवरती. किरण वारंगचा पवित्रा या मॅच मध्ये कशा प्रकारे असेल त्याकडे लक्ष असणार आहे. कारण विचार केला तर किरण वारंग सुरुवातीच्या काही षटकांमध्ये वेळ घेतो आणि त्यानंतर आक्रमकता दाखवतो, ही त्याच्या खेळण्याची शैली आहे. मात्र विचार केला तर या मॅच मध्ये थोडासा आक्रमकतेचा खेळ अगदी पहिल्या बॉल पासून, अगदी सुरुवातीपासूनच दाखवावा लागेल. 6 धावा धावफलकावरती.
कट करण्याचा प्रयत्न याही चेंडूवरती आपण पाहिलं तर पाठीमागे चाललाय फ्लाइंग स्लिप क्षेत्ररक्षक. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचते. 7 ऑन दी बोर्ड. 7 धाबा धावफलकावरती. दिगंबर चिले गोलंदाजीमध्ये हंडी राहिलेत, म्हणजे अर्थातच इकॉनॉमिकल राहिलेत. जेव्हा जेव्हा षटक हाताळण्यासाठी दिले तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी केली. जरूर विकेट नसतील मिळवल्या तरी देखील इकॉनॉमिकल धावा कमी देण्यामध्ये यशस्वी राहिलेत. मात्र आता कठीण आव्हानांसमोर उत्कर्ष कोठावळेचं आपल्याला पाहायला मिळते. शाहूवाडी तालुक्यातील लेफ्ट आर्म घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला ओव्हर पिच बॉल. उत्कर्ष कोठावळेच्या बॅट करून आला हवाई हल्ला. षटकार. वरती ओव्हर पिच बॉल. आता चुकी केली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचललाय. धावसंख्या 13 या आकड्यावरती नवसंजीवनी देणारा षटकार. फुललेंचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. चित्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल कंप्लीट होते. फंबल झाले. दुसरीचा कॉल दिलाय. लगेच दुसऱ्या धावेसाठी परतले. चपळाई फलंदाजांचा हजर जबाबीपणा पाहायला मिळाला. धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचते. 15 ऑन दी बोर्ड. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यात शंका नाहीये. हे दोन खेळाडू जर शेवटच्या बॉल पर्यंत टिकले तर या सामन्याचं चित्र काही वेगळं असू शकतं. मात्र 15 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. तो सेन्सिबल क्रिकेटचा खेळ, कारण सुपर 6चा सामना आहे. इथे पराभव थेट पुढच्या वर्षाची प्रतीक्षा. ऑन साइडला स्वीप केलाय. उत्कर्ष कोठावळेच्या बॅटमधून मोठा धमाका. जितकी परिस्थिती बिकट तितकाचा फलंदाज तिकट. उत्कर्षाच्या बॅटमधून षटकार. काही धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती संतोष मगदुमला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी संतोष मगदुमच्या खांद्यावरती दिली जाते. ANP स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण गेले 3 रात्र युट्यूब वाहिनीवरती पाहतोय. अरुणजी पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये काम करत असताना पाहायला मिळते. दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. ANP स्पोर्ट्स लाईव्हचं अरुणजी पाटील सर असतील आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम असेल. चांगली कामगिरी केली संपूर्ण टीमने. प्रत्येक बॉल टिपण्याचं काम ANP लाईव्हच्या माध्यमातून झालंय. 18 मध्ये 45 आवश्यकता. टेप बॉलचं षटक असणार आहे. मुकेश सर टेप बॉलचं षटक. यस, टेप बॉलचं षटक असणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये संतोष मगदुम टेप बॉल ओव्हर या स्पर्धेमध्ये हीच भूमिका. गोलंदाजीमध्ये संतोष मगदुम यांना दिले टेप बॉलचं षटक हाताळण्याची जबाबदारी. इस आपल्या स्क्रीनवरती आपण चंद्र देखील पाहू शकताय आमच्या कॅमेरामॅनने टिपलेला. यस, आमचे कॅमेरामॅन ओमकार आहे, त्यांनी हे दृश्य टिपलंय आपल्या स्क्रीनवरती. चंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धचंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे कॅमेरामॅन ओमकार यांनी ही किमया साकारले. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अनंत संतोष मगदुमचा. ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा बॉल पिच झाला. त्यानंतर बॉल हवेने थोडासा बाहेर गेला. आउट स्विंग पाहायला मिळाला. वाईट +1 जिथे 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. आता 23 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 18 मध्ये 43 आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्ग अगदी आतापर्यंत पाहिलं तर जवळपास 2.25 झाले तरी देखील मोठ्या संख्येमध्ये शाहूवाडी तालुक्याचा प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. कारण ही स्पर्धा महत्वाची आहे. त्यांना देखील माहिती आहे शाहूवाडी तालुक्यातील ही स्पर्धा मानाची आहे आणि त्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती देखील महत्वाची आहे. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळूया. दोन्ही टीम्स खूप वेळ आपल्याकडून घेतला जातोय. गोलंदाजी करणारे संघ खास करून श्री स्पोर्ट्स आपल्यासाठी कॉल असेल, आपल्यासाठी सूचना असेल.
खूप वेळ घेतला जातोय. 23 धावा धावफलकावरती, 18 मध्ये 43 आवश्यकता आहे. स्ट्रायकर सेनवरती बॅटर अर्थातच उत्कर्ष कोठावळेला आपण पाहतोय जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. 2 मोठे फटके कॉन्फिडन्स देणारे, आत्मविश्वास देणारे हे त्याच्या बॅट मधून आलेत. मात्र इथून पुढे प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. शेवटच्या बॉल पर्यंत खेळण्याचा प्रयत्न उत्कर्षला करावा लागेल. बागफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, डीप परे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 24 आकड्यावरती, 17 मध्ये 42 आवश्यकता आहे. टीप बॉलचं हे षटक आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर गेम चेंज होताना पाहायला मिळाले. गेम चेंजर ओव्हर म्हणून देखील या ओव्हरकडे पाहिलं गेलं, कारण अगदी विचार केला तर या षटकामध्ये जिथे बॅटिंग करणारा संघ फ्रंटफूट वरती होता तेव्हा त्या संघाला पिछाडीवरती याच षटकाने टाकलंय आणि तेच षटक संतोष मगदूम हाताळत असताना पाहायला मिळतोय. 17 मध्ये 42 ची गरज. बागफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, बागफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 25 या आकड्यावरती धावसंख्या, 16 चेंडू आणि 41 आवश्यकता आहे. सामना रंगतदार होणार, शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यात शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहे. दोन्ही संघांचे खेळाडू देखील तास ताकदीचे, तास धाटणीचे पाहायला मिळतात. त्यामुळे सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यात शंका नाहीये. 16 मध्ये 41 आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल वरती प्रयत्न असणार धावा बनवण्याचा उत्कर्ष कोठावळेचा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल झालाय. व्हाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतंय. अगदी विचार केला तर 26 आकड्यावरती धावसंख्या, 16 मध्ये 40 ची गरज असणार आहे. या षटकामध्ये थोडासा संयम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण या षटकामध्ये धावा तितक्याशा बनवल्या जात नाहीयेत. त्यामुळेच तो संयम उत्कर्ष आणि किरण बारंगचा पाहायला मिळतोय. 16 मध्ये 40 धावा, उर्वरित 2 षटकांमध्ये मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल. टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय, स्विंगला कापण्याचा प्रयत्न, स्विंगला चेस करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता 26 आकड्यावरती धावफलक. अगदी विचार केला तर 15 मध्ये 40 धाबांचं समीकरण इथून पुढे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. संतोष मगदुमने हे षटक पुन्हा एकदा चांगल्या रीतीने हाताळलंय. टीप बॉलचं षटक सोपं नसतं आणि इतक्या वाऱ्यामध्ये टीप बॉल हाताळणं सोपं नसतं आणि तेच केलं. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. उत्कर्ष कोठावळेची महत्वाची विकेट इथे येते. संतोष मगदुमच्या खात्यामध्ये संयमाचा बाण फुटला आणि त्यानंतर उत्कर्ष कोठावळेची विकेट. धक्का क्रमांक 3 उत्कर्ष बाद. मैदानाच्या आतमध्ये सागर दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. हिरो बनण्याची संधी खऱ्या अर्थाने आहे. 14 चेंडू आणि 40 धाबांची आवश्यकता. या सामन्यामध्ये जर हिरो बनायचं असेल तर तुमच्या खेळाचा दर्जा उंचावावा लागेल, तुमच्या खेळाचा दर्जा अगदी वरचा ठेवावा लागेल आणि त्यासाठी सागर पाटील निश्चितच प्रयत्न करेल. चौदा चेंडू आणि 40 धाबांची आवश्यकता आहे. 2 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. स्ट्रायकर सेनवरती सागर पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 आकड्यावरती तिसरी इथे महत्वाची विकेट आली. तोच दबाव असणार आहे आता गौसिया स्पोर्ट्स संघावरती. मात्र क्षमता आहे फलंदाजाकडे देखील. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पिच केलेला हा बॉल पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळत असताना पाहायला मिळते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावते. 27 या आकड्यावरती धावसंख्या, 14 चेंडू आणि 39 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 14 मध्ये बनवायच्या तसंच 39 धावा. सामना महत्वाचा आहे. अगदी विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबळ आहे, दोन्ही संघांकडे ती क्षमता आहे, तर ती क्षमता दाखवावी लागेल. आतापर्यंत श्री स्पोर्ट्स संघाने चांगला खेळ केला, मात्र दुसऱ्या बाजूला गौसिया स्पोर्ट्स संघ डॉमिनेट होता लीग स्टेज मध्ये, मात्र या मॅच मध्ये थोडासा लढ करताना पाहायला मिळतोय.
दूरवरून यावेळेस देखील आपण पाहिलं तर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. त्याला सातारी स्पोर्ट्स आपल्या 5 गोलंदाजांची नावं, बॉल आउटचा थरार आपण पाहणार आहोत या शाहूवाडी तालुक्यामध्ये. बिग बॅश लीग मध्ये प्रथमच बॉल आउटचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या 5 गोलंदाजांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. दूरवरून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, आता वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते. आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या एक्स्ट्रा धावेने धावसंख्येचं टोटल 28 या आकड्यावरती 13 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. डगआउट मधून मेसेज आलाय 12 चेंडू मध्ये 30 धावांपर्यंतचं टार्गेट आपण चेस करू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर गोलंदाजी युनिट त्याच ताकदीचं आहे. 13 मध्ये 28 बनवायच्यात, हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, संतोष मगदूम यांच्या विरोधात धावा बनवणं तितकंसं सोपं नाही आहे. 13 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते. पुन्हा एकदा या एक्स्ट्रा धावेने धाव फलक 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 13 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत गेले 3 रात्र काम पाहतायत मुकेशजी शिंदे सर आणि त्याचबरोबर नितीनजी माने सर. खास कसबा बावड्यावरून आलेले हे पंच, जितके चांगले पंच तितकेच चांगले खेळाडू, आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने बालाजी माने सर पारगावचे पंच, ते देखील एक उत्तम दर्जाचे लेदर बॉल क्रिकेटर देखील आहेत. हे 3 पंच आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. हा ट्रॅकर हुक केलाय, धावा बुक केल्या जातील. निर्णायक क्षणी सागरच्या पाठमधून आलाय हवाई हल्ला, षटकार. कडवे एक्सप्रेस सचिन बेनखळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. कडवे एक्सप्रेसला आपण पाहतोय सचिन बेनखळे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा आतापर्यंत बनवल्यात. 12 मध्ये 31 आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. शंखना आदिते सागरने केलाय. एक षटकार टोकून पुन्हा एकदा संघाला पुनरागमन करून दिलाय. 12 मध्ये 31 आवश्यकता. सचिन बेनखळे यांच्यावरती आता जबाबदारी असणार आहे. समोर स्ट्रायकर सेन वरती किरण वारंगला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम करुंगळे. छोटा पॅकेट बडा धमाका. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावते. 12 मध्ये 30 ची गरज आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नसणार आहे. ऑन फील्ड डिसिजन व्हाईट बॉल साठी ग्राह्य धरला जाईल. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 30 धावा अर्थातच पाहायला मिळत आहेत. समीकरण बदललं जात आहे. सामन्याचं चित्र हळूहळू बदललं जाते. हृदयाची धडधड वाढली जाते. कारण कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार, कोणता संघ मॅच वरती शिक्कामोर्तब करणार. शफल झाले, हुक केलाय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइटच्या बॅटवरून या षटकाचा पहिला डायनामाइट चौकार. जात आहे. एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. श्री स्पोर्ट संघ आपल्याला पेनलाइज केलं जातं. एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल.
40 आकड्यावरती धावसंख्या. अगदी निर्णायक क्षणी ह्या चुका पाहायला मिळत आहेत. शेवटच्या मॅच मध्ये अर्थातच सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यामध्ये हा दबाव दोन्ही संघांवरती पाहायला मिळतोय, म्हणूनच जास्त वेळ खर्च केला जातोय. उलटॉस बॉल ऑन साइडला किरण वारंगच्या बॅट करून बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. यशस्वी होण्यासाठी तुमची जिद्द तुमच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे. 10 मध्ये 22 ची आवश्यकता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये किरण वारंग जिद्दीने लढत असताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केले, 5 मध्ये 10 धावा, अगदी सलामीला आला. या धावसंख्या 44 आकड्यावरती 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असणार आहे. पुढचा बॉल उलटॉस बॉल ड्राईव्ह केलं जातं. यावेळेस ती क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला, परतलेत मात्र थांबवलं गेलंय. चांगला निर्णय सागरने घेतलाय, कारण एका धावेसाठी एक महत्वाची विकेट गमावणं कुठेतरी गौसिया स्पोर्ट संघाला बॅकफुट वरती ढकलू शकतात. 9 मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. परिस्थितीच्या हातातली कठपुतळी बनून राहण्यापेक्षा ती परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ते सुरुवात परिस्थितीला बदलण्याची किरण वारंगने केले. मात्र क्षमता सचिन बेंडखेळेकडे देखील आहे आणि ती क्षमता दाखवावी लागेल. 9 मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 3 चांगले चेंडू हाताळायचे या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सोपं नाहीये या खेळाडूच्या विरोधात धावा बनवणं. मात्र सागर पाटीलला ती किमया साकारावी लागणार आहे. तो प्रयत्न धावा बनवण्याचा करावा लागणार आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल डाऊन द लेग पाहायला मिळतोय. पंचांचे 2 हात समांतर म्हणजेच काय तर एक्स्ट्रा धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. धावफलक आता पोहोचतंय 46 आकड्यावरती. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. जसा जसा एक एक धाव वाढते, जशी जशी एक एक धाव पुढे सरसावते, तसा तसा गौसिया स्पोर्ट संघाच्या समर्थकांकडून जल्लोष देखील केला जातोय. कारण या सामन्यामध्ये अवलंबलंय बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ जाणार. आडव्या बॅटने बॅक टू द बॉलर फटका घेण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये दमदार क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू महत्वाचे असणार आहे. त्या 2 चेंडूंवरती प्रयत्न करावा लागेल मोठ्या फटक्यांचा. मात्र दुसऱ्या बाजूला सचिन बेंडखेळे धावा रोखण्याचा प्रयत्न असेल, फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. गौसिया स्पोर्ट्स आणि श्री स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगला खेळ केलाय. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना पोहोचतोय. 8 मध्ये 20 ची गरज आहे. आडव्या बॅटने फटका फोर्स केलाय. संतोष मगदुम चेंडूच्या खाली जजमेंट झालाय. विकेट आली. सागरचा खेळ खलास. धक्का क्रमांक 4 सागर बाद. सात चेंडू मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. शेवटचा बॉल आहे षटकाचा. शेवटचा बॉल फुल टॉस. फुल टॉल वसूल केलाय. 6 धावा. अजय कुंभारचा वार. षटकार.
6 बॉल 14 ची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकामध्ये हा सामना गेलाय. सुपर 6 ची लढत सुपर से ऊपर आपल्याला पाहायला मिळते. सहा बॉल 14 ची आवश्यकता आहे. अजय कुंभार आले आणि आल्या आल्या त्या निर्णायक क्षणी तो निर्णायक षटकार त्यांनी ठोकला आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून देण्याचं काम केलंय. आता जबाबदारी किरण वारंगच्या खांद्यावरती असणार आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. तेजसला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय तेजस पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. चला थोडासा फास्ट क्रिकेट आपण खेळूया श्री स्पोर्ट्स. चला खूप वेळ आपण घेतला आहात या दुसऱ्या इनिंग साठी. स्पीडअप घ्यायचा आपल्याला, त्यासाठी पेनलाइज देखील दंडित देखील केलं गेलंय. 6 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. सामना पोहोचलाय शेवटच्या टप्प्यामध्ये. किरण वारंग स्ट्रायकर सेन वरती. कोणता संघ जाणार सुपर 3 मध्ये, कोणता संघ पोहोचणार या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये, यासाठीचे हे ठरवणारे हे शेवटचे 6 बॉल. 14 ची गरज. पहिला बॉल हाफ ट्रॅकर हुक केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र त्याला हुलकावणे. धावा मिळतील 4. किरण वारंगचा वार चौकार. पाच चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आणि किरण नावाचा गजर प्रेक्षकांकडून होत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धावा. किरणने मैदानाच्या आतपर्यंत अफलातून खेळी अखेरच्या षटकामध्ये इथे सुरुवात धमाकेदार करत असताना पाहायला मिळाला आणि सांगितलंय रस्ता अवघड आहे तर काय झालं, पावलं अजूनही थांबलेली नाहीत. अडथळ्यांनी रोखलं जरूर, जिद्द अजूनही झुकली नाहीये. जिद्दीने फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. करा बॉल नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव नोच्या स्वरूपात. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जातं. यस, वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल आहे का हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जातं. या तिसरे पंच बालाजी माने सर आपण यायचंय. यस, ANP लाईव्ह वरती आता पाहिलं जाईल. हा बॉल वेस्ट साइडच्या वरती आहे का पॉपिंग क्रीज मध्ये असताना हे पाहावं लागेल. जसं की परफेक्ट अँगल आपल्याला दाखवला जातोय. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो बॉल नोच्या स्वरूपात मिळते इथे एक्स्ट्रा धाव. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतंय. दबाव पाहायला मिळतोय आणि दबावामध्ये येत असताना श्री स्पोर्ट्सचा संघ चुका करतोय. चुकून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल, कारण संघर्ष टाळणारा नव्हे तर संघर्ष करणारा इतिहास घडवतो. आणि या मॅच मध्ये जर इतिहास घडवायचा आहे दोन्ही संघांना संघर्ष करावा लागेल. फ्री हिटचा बॉल, उघडा डोळे पाहणीत येणारा बॉल. फ्री हिट स्ट्रायकर सेन वरती किरण वारंग पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फ्री हिटच्या बॉल वरती फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. धावा किती मिळत आहे, सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावा संख्या आपण पाहतोय अर्थातच 59 या आकड्यावरती. 4 बॉल 7 ची आवश्यकता आहे. चार बॉल 7 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. मैदानाच्या आतपर्यंत असणार आहे. हृदयाची धडधड वाढले, हृदयाचे ठोके वाढले, कारण हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलाय.
यस, 2 धावा फक्त आणि फक्त मिळत आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. 2 धावा फक्त आणि फक्त मिळत आहेत. 2 धावा फक्त आणि फक्त मिळत आहेत. या गोष्टीची शहानिशा केली गेले, हा षटकार आहे की नाही, आणि 2 धावा मिळत आहेत. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना पोहोचलाय. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता उभे राहिलेत, कारण हा सामना आता हृदयाची धडधड वारवणारा पाहायला मिळतोय. 4 बॉल 7 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर सेन वरती बॅटर किरण वारंग, जबाबदारीने खेळ खेळावा लागेल किरण वारंगला. मात्र दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू दबावात येऊन चुका करत असताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ करावा लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतपर्यंत करणं गरजेचं आहे, कारण 4 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. कट करण्याचा प्रयत्न, हा बॉल चालला विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निश्चितच सुरुवात थोडीशी कठीण होती या षटकाची, मात्र कठीण सुरुवातच आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जाते. आणि आता एक डॉट बॉलने दबाव पुन्हा एकदा गौसिया स्पोर्ट्स संघावरती. 3 बॉल 7 ची आवश्यकता आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना. आवडलाय का सामना? टाळ्यांचा गजर दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. ऑन साइडला हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, दूर राहिलेत. एफर्ट्स इथे कमी पडत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाल्यात. 2 बॉल 5 ची आवश्यकता आहे. हृदयाची धडधड, ठोके वाढवणारा सामना. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. या स्पर्धेची सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? तिन्ही रिझल्ट पॉसिबल आहे. 2 बॉल 5 ची आवश्यकता आहे. काय होणार? गौसिया स्पोर्ट्स की श्री स्पोर्ट्स, श्री स्पोर्ट्स की गौसिया स्पोर्ट्स? किरण वारंग जोपर्यंत मैदानाच्या आतपर्यंत उभा आहे तोपर्यंत गौसिया स्पोर्ट्स संघासाठी आशेचा किरण बनून तो आपल्याला पाहायला मिळतोय. 61 या आकड्यावरती धावफलक. 2 बॉल 5 ची आवश्यकता आहे. दोन्ही संघांनी अतिशय चांगला खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना. हे षटक जरूर महागडं ठरलंय, मात्र क्षमता आहे गोलंदाजाकडे आणि ती क्षमता दाखवत असताना पाहायला मिळतोय. जरूर पहिल्या काही बॉलवरती चुका झाल्या तरी देखील इथे मधले काही चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले. 2 बॉल 5 ची गरज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, नो बॉलचा इशारा इथे पंचांकडून पाहायला मिळतोय. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव फलकावरती. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणाऱ्या. दोन बॉल 4 ची आवश्यकता या मॅच मध्ये. नो बॉल आहे असा पंचांचा निर्णय आला. यस, पंचांचा निर्णय. पंच निर्णय व्हाईट बॉलचा निर्णय आला. यस, व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. यस, दोन्ही पंचांनी चर्चा करून व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले. 2 बॉल 4 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंच जे निर्णय देतील तो आपण ग्राह्य धरायचा आहे. 2 बॉल 4 ची आवश्यकता आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना. किरण वारंग स्ट्रायकर सेन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव आहे दोन्ही संघांवरती, इथे दबाव पाहायला मिळतोय. स्ट्रायकर सेन वरती किरण वारंग पाहायला मिळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. म्हणजेच काय, येणारे 2 बॉल 3 ची आवश्यकता आहे. आवडलाय का सामना? आवडलाय का स्पर्धा? टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 2 बॉल 3 ची आवश्यकता आहे. टाळ्यांचा गडगडाट इथे होत असताना पाहायला मिळतोय. शिट्यांचा आवाज होतोय, कारण हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन इथे चुका करत असताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. हॅलो, 2 बॉल 3 ची आवश्यकता आहे. सामना अखेरच्या टप्प्यामध्ये, सामना शेवटच्या टप्प्यामध्ये.
चला मैदानाच्या आतमध्ये कुणीही यायचं नाहीये. चला चला 2 बॉल 3ची आवश्यकता आहे. चला सामन्याचं तापमान देखील वाढत चाललंय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहतोय. 2 बॉल 3ची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. एक व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने दबाव अर्थातच आपण पाहिलं तर आता गोलंदाजावरती असणार आहे. मात्र आपल्याकडे असलेली गुणवत्ता दाखवण्याची वेळ आली, आपल्याकडे असलेली क्षमता दाखवण्याची वेळ आली या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता आहे. चला ही दुसऱ्या इनिंगचा खेळ खूप वेळ लागला. या दुसऱ्या इनिंगच्या खेळाला थोडस फास्ट घ्यायचंय. करा बॉल फटका विजयावरती शिक्कामोर्तब. विजयाला गवसणी गौसिया स्पोर्ट्स अंगणवाडीचा संघ टपरीमध्ये दाखल होणारा तिसरा संघ ठरलाय. बारा चेंडू 23 धावांची विजयी खेळी साकारणारा किरण वारंग ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला गौसिया स्पोर्ट्स संघ आपण आपल्या 5 गोलंदाजांची नावं द्यायचेत. शाहूवाडी बिग बॅश लीग मध्ये प्रथमच बॉल आउटचा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला साताई स्पोर्ट्स आणि तिसऱ्या बाजूला गौसिया स्पोर्ट्सचा संघ. चला 5 गोलंदाजांची नावं आमच्यापर्यंत जमा करायचेत. शाहूवाडी बिग बॅश लीग मध्ये प्रथमच बॉल आउटचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 गोलंदाजांची नावं. चला गौसिया स्पोर्ट्स कलंदर कुरेशी सर. 5 गोलंदाजांची नावं आपण द्यायची आहेत. यस त्याचबरोबर किरण वारंग यांच्या खेळीसाठी यासिन कुरेशी सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. चला किरण वारंग आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज स्वीकारायचंय. त्या अगोदर विनंती असेल गौसिया स्पोर्ट्स आपल्या 5